क्रांतिकारी जय भीम, जय भारत, जय संविधान. तुम्हाला व तुमच्या परिवाराला महिला दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, आपण महिला दिन म्हणजे काय हे पहिलं जाणून घेऊयात. महिला दिन कसा सुरू झाला आणि कशामुळे सुरू झाला. तर महिला दिनाची सुरुवात ही बाहेर देशातून सुरुवात झाली. 8 मार्च 1908 रोजी बाहेर देशामध्ये म्हणजेच न्यूयॉर्क, अमेरिका, जापान, फ्रान्स, इंग्लंड, रशिया अशा मोठमोठ्या देशामध्ये महिलांनी मोर्चे आंदोलने केली. ती कशासाठी ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. महिलांनी ही आंदोलने केली. कामाचा वगैरे सगळा अधिकार महिलांना होता, तिकडे शिक्षणाचा अधिकार होता, कामाचा अधिकार होता, प्रत्येक गोष्टीचा अधिकार होता. पण त्यांच्या आंदोलनाचे प्रश्न काय होते की कामाचे 12 तासाचे म्हणजे 12 ते 14 तास असं काम करायचे तिकडं. तर त्या कामाचे 12 ते 14 तासाचा कालावधी हा 8 तासावर यायला पाहिजे आणि पगारवाढीचा हा महत्त्वाचा प्रश्न होता. आणि दुसरं म्हणजे एकसंगती पुरुष आणि स्त्री हे एकमेकांसंगती बसून जेवले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, मतदानाचा अधिकार. जो मतदानाचा अधिकार भारत देशातील महिलांना फुकट म्हणजे दान केला आहे बाबासाहेबांनी. कसलेही संघर्ष न करता, कुठलाही मोर्चा न करता, कुठलेही आंदोलन न करता तो मतदानाचा अधिकारच नव्हे तर प्रत्येक अधिकार बाबासाहेबांनी फ्रीमध्ये म्हणजे स्वतःच्या बहिणीला बाबासाहेबांनी ते अधिकार देऊन टाकलेत. तरीही आणि ते फक्त एका जातीच्याच महिलांसाठी नव्हे, फक्त महार, बौद्ध, दलित, शूद्र जे म्हणतात तुम्ही बहुजन, त्या स्त्रियांनाच नव्हे तर प्रत्येक स्त्रियांना, ब्राह्मण, वैश्य, शूद्र, क्षत्रिय अशा प्रत्येक जातीतील स्त्रियांना, प्रत्येक भारतामध्ये जेवढ्या स्त्रिया आहेत मग त्या कुठल्याही जातीच्या धर्माच्या असो, सगळ्या स्त्रियांना समानतेचा अधिकार बाबासाहेबांनी या भारत देशामध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेला आहे. आणि तो अधिकार का आणि कशामुळे दिलेला आहे आणि हिंदू कोड बिल हे का आणि कशामुळे लिहिलेलं आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर चला व्हिडिओला सुरू करूया. तर मित्रांनो, बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये प्रत्येक जातीच्या, प्रत्येक पंथाच्या स्त्रियांना संविधानामध्ये, राज्यघटनेमध्ये अधिकार दिलेला आहे. तो अधिकार का दिला आहे? तो अधिकार भेटला आहे माता रमाई यांच्यामुळे. कारण माता रमाई बोलल्या होत्या, बाबासाहेब तुम्ही समाजातील प्रत्येक नागरिकांसाठी, प्रत्येक पुरुषांसाठी कामं करता, पण असंही देखील कामं करा की ज्यामध्ये आमच्या महिलांचं दुःख ऐकलं जाईल आणि त्या दुःखांचा निवारा केला जाईल. तर बाबासाहेबांनी रमाईला शब्द दिला होता. रामू, बाबासाहेब रमाईला रामू म्हणायचे लाडाने, रामू मी तुझा शब्द नक्की पाळेल. आणि तो बाबासाहेबांनी शब्द पाळला.